हे गाइस, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण बघत आहोत ते आहे 3 मंथ्स IMP व्हिडिओ फॉर रोग निदान पेपर 1. आता आपल्या एक्झामला हार्ट टू हार्ट 3 मंथ्स राहिलेले आहेत. त्यात आम्ही ऑलरेडी तुम्हाला रोड मॅपचा व्हिडिओ दिलेला आहे. आता रोड मॅपचा जरी मी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला असेल तुम्हाला, तरी सुद्धा आपल्याला त्या रोड मॅपमध्ये मी फक्त टॉपिक मेन्शन केलेले आहेत. पण त्या टॉपिक्समध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय प्रिपरेशन करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या या 3 मंथ IMP व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आता एक गोष्ट मेन्शन करा की आपल्याला सगळे MKचे टॉपिक्स तर कव्हर करायचे आहेत, पण DKचे फक्त वरून वरून तरी बघायचे आहेत. NK स्किप केला तरी मला चालणार आहे. सो आय वुडंट माइंड देअर. बट रिमेनिंग टॉपिक्स जे आहे ते आपल्याला कंप्लीट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला आतापर्यंत समजायला आलंच पाहिजे. आता आपण काय करणार आहे, इंडिव्हिज्युअल एक एक टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचंय ते इथं बघणार आहे. फर्स्ट टॉपिक काय आपला रोग निदान, पॅथोफिजिओलॉजी अँड क्लिनिकल डायग्नोसिस. यामध्ये आपल्याला काय बघायचंय, एक्सप्लेन कॉन्सेप्ट ऑफ रोग निदान करायचंय. त्यानंतर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पॅथोफिजिओलॉजी अँड डायग्नोसिस. हे दोन्ही आपल्याला इथं फिनिश ऑफ करून टाकायचं आहे. त्यानंतर परीक्षामध्ये काय बघायचंय, डिफाईन अँड एनलिस्ट टाइप्स ऑफ परीक्षा बघायचे आहेत. इम्पॉर्टन्स ऑफ परीक्षा करायची आहे. कन्सेप्ट ऑफ रोगी परीक्षा, रोगी परीक्षा काय, रोगी परीक्षा कशी करतात, त्याचं महत्त्व काय, तसंच रोग परीक्षा काय, त्याचे प्रकार काय, त्याचे महत्त्व काय, आणि रोगी आणि रोग परीक्षामध्ये डिफरन्स काय, हे सगळे पॉइंट्स आपल्याला परीक्षा या टॉपिकच्या अंडरमध्ये करावे लागतील. ऑल ऑफ देम आर इक्वली इम्पॉर्टंट. ओके. मी इथं तुम्ही काय करायचंय, याचं स्क्रीनशॉट काढा. याचं स्क्रीनशॉट नाही काढलं तरी एका बुकमध्ये लिहून घ्या आणि व्हेन यू आर स्टडिंग टिक करत जायचंय. हा टॉपिक केला, हा टॉपिक केला, हा टॉपिक केला, हा टॉपिक केला. म्हणजे तुमचे इथं जेवढे आहे हे सगळे पॉइंट टिक बाय टिक कंप्लीट झाले पाहिजे. हा तुमचा टार्गेट असला पाहिजे वाईल स्टडिंग द रोड मॅप अँड 3 मंथ IMP व्हिडिओ. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ रोग परीक्षा, डिफरन्शिएशन मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मेथड ऑफ रोगी परीक्षा. आता याच्यामध्ये भरपूर मेथड्स आहेत. अष्टविध, दशविध, षडविध, द्विविध, त्रिविध, एकदम अगदी प्रायमरी पासून तर लास्ट पर्यंत आपल्याला भरपूर मेथड दिलेले आहेत. तर आपल्याला एक एक इंडिव्हिज्युअल मेथड इन डिटेल स्टडी करायचा आहे. बिकॉज हा LAQचा टॉपिक आहे आणि हा पर्टिक्युलर येऊच शकतो एक्झाममध्ये. सो ऑल मेथड्स टू बी स्टडीड इन डिटेल. त्याला सोडून आपल्याला एक नाडी परीक्षा सुद्धा करायची आहे. नाडी परीक्षा इक्वली इम्पॉर्टंट आहे. ओके. नाडी परीक्षावर स्पेसिफिकली हायलाईट घ्यायचंय. मूत्र परीक्षा आणि तैलबिंदू परीक्षावर स्पेसिफिकली हायलाईट मारून घ्यायचंय. बिकॉज हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली LAQ साठी सुद्धा येऊ शकतात. ओके. त्यानंतर आहे आपल्याला सपेक्ष निदान आणि व्यवच्छेदक निदान. सपेक्ष निदान, व्यवच्छेदक निदानमध्ये स्टेप्स करायचे आहेत उक्त आणि अनुक्त व्याधीचे पर्टिक्युलरली. आणि जो स्कोप ऑफ स्क्रीनिंग अँड ट्रायज आहे तो DKचा टॉपिक आहे. एवढं जास्त त्यावर डोकं नाही लावलं तरी चालेल. मला इंडिव्हिज्युअली वाटत नाही की तो येईल. आपल्याला DKचे भरपूर अजून टॉपिक्स आहे. गेस 5 टॉपिक्स आहे ज्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. सो पर्टिक्युलर ह्या टॉपिकमध्ये एवढं डोकं लावण्याची गरज आपल्याला इथं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आहे उपशय, अनुपशय. उपशय त्याचे प्रकार, अनुपशय आणि त्याचे प्रकार अलॉंग विथ सिनॉनिम्स. इम्पॉर्टंट आहे हे, आपल्याला याच्यामध्ये झालेच पाहिजे. प्रकारांसोबत त्याचे पर्टिक्युलर एक एक एक्झाम्पल सुद्धा झाला पाहिजे. ठीक आहे. नुसते प्रकार करायचे म्हणून काहीही प्रकार करायचे असं नाही करायचं. ठीक आहे. त्यानंतर दोष विकृती. दोष विकृतीमध्ये हेतू, हेतूचे सिनॉनिम्स, त्याचे टाइप्स आणि त्याचे इम्पॉर्टन्स, हे सगळे पॉइंट्स आपले कव्हर झाले पाहिजे. अग्नीचे भेद, त्याची विकृती, दोषांची वृद्धिशय आणि दोष कर्म, हे सगळे टॉपिक्स कव्हर झाले पाहिजे. आशय अपकर्ष गती झाली पाहिजे. आवरण, आवरणची डेफिनेशन आणि प्रकार, संसर्ग संनिपात दोष फक्त वरून बघायचंय, डिटेलमध्ये करायचं नाही. परिध्वमान दोष इन डिटेल करायचंय. स्टेजेस इन डिटेल मी लिहिलेलं आहे तिथं. त्यानंतर लीन दोष, परिच्छेदित दोष, यांचे एक्झाम्पल सहित आपल्याला इथं करायचं आहे. एक्झाम्पल्स खूप जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर दोषगती, रोगमार्ग. दोषगती त्याचे 9 प्रकार विथ एक्झाम्पल, रोगमार्ग त्याचे प्रकार विथ एक्झाम्पल्स. मी तुम्हाला सांगतेय, रोग निदान पेपर 1 मध्ये एक्झाम्पल्स खूप मॅटर करतात. बिकॉज हे रोग निदान पेपर 1 पक्क असलं तर समजून येतं की रोग निदान पेपर 2 समजलेला आहे तुम्हाला. जोपर्यंत 1 नाही समजणार तोपर्यंत डिसीज नीट कळणार नाही.
ठीक आहे. सो रोग निदान पेपर 1 मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स हे खूप जास्त मॅटर करतात आणि जेवढे जास्त तुम्ही पेपरमध्ये एक्झाम्पल्स लिहिणार तेवढं जास्त त्या एक्झामिनरना इम्प्रेसिव्ह वाटणार आहे. त्यानंतर स्त्रोतदृष्टीमध्ये डेफिनेशन, त्याचे नेम्स आणि सगळे स्त्रोत, सामान्य हेतू, सामान्य लक्षण एकदम डिटेलमध्ये. कन्सेप्ट ऑफ आर्ममध्ये सामान्य निदान, सामान्य लक्षण आणि फक्त भेद करायचे. भेद म्हणजे टाइप्स. ठीक आहे. असेसमेंट ऑफ आर्ममध्ये साम, निराम, दोषवाले कोणकोणते, वात, पित्त, कफ तिघांचे आणि साम, निराम, पुरुष लक्षण. ओके, ते दोन्ही आपल्याला डिटेलमध्ये करायचे. ओके. त्यानंतर स्थान संशय आणि पूर्वरूप, त्याच्यामध्ये स्थान संशय करायचा आहे, पूर्वरूप डिटेलमध्ये करायचं आहे प्रकारांसह. प्रकार महत्वाचे असतात. जेवढेही आपले निदान पंचक आहे, हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय आणि लास्टमध्ये काय आहे आपलं, ते तुम्ही आता शोधून आणायचं. हे जे 5 आहे हे आपल्याला इन डिटेलमध्ये यांचे प्रकारांसहित पाठ असले पाहिजे. ठीक आहे. हा इम्पॉर्टन्स पण अगदी महत्वाचा आहे. त्यानंतर दृश्यदृष्टी आपला काय मध्ये काय आहे, आपलं दृश्य. त्यानंतर धातू, मल, वृद्धी, क्षय, लक्षण. त्याच्यानंतर स्पेसिफिक स्त्रोतदृष्टी. आता हा स्पेसिफिक स्त्रोतदृष्टीमध्ये काय सांगितलं होतं, प्राण, उदक, अन्न, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. त्यानंतर मूत्र, पुरुष, वेद, आर्तव आणि मनोवह स्त्रोतस. हे सगळ्यांचे सगळे डिटेलमध्ये आपल्याला करायचे आहेत. बिकॉज काही गॅरंटी नसते की कोणता स्त्रोतच विचारणार आहे. देर इज ॲब्सोल्युटली नो गॅरंटी. सगळ्यांचे हेतू म्हणजे एक तर सामान्य हेतू आणि लक्षण तर करायचे, त्याला सोडून स्पेसिफिक हेतू, स्पेसिफिक लक्षण, काही विद्ध लक्षण असतील तर ते, वृद्धिक्षय असले तर ते. वृद्धिक्षय नॉर्मली तुम्हाला पाठ असतातच धातूंचे, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, मलांचे पण असतात. तर ते सुद्धा इन पर्टिक्युलर त्यामध्ये लिहिणं, मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर संप्राप्ती, जो आपला 5वा निदान पंचक आहे, जे 4 पैकी मी 5वं विसरले होते, तो आपला संप्राप्ती. तो संप्राप्ती काय, डेफिनेशन, सिनॉनिम. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. संप्राप्तीवरती भरपूरदा LAQ आलेला आहे. सो LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही संप्राप्ती नीट करायची आहे. संप्राप्तीचे भेद, व्याधी जन्म संप्राप्ती कशी होते, म्हणजे व्याधीची उत्पत्तीच्या नुसार संप्राप्ती, व्याधीजन्य, एका व्याधीमुळे दुसरी व्याधी जन्मोत्पत्तीसाठी कशी संप्राप्ती घडते ते पण तुम्हाला इथं माहिती पाहिजे. दोन्ही संप्राप्ती तुम्हाला इथे एक्सप्लेन करणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर रूपमध्ये प्रकार, महत्व आणि पर्टिक्युलर एक एक्झाम्पल इथं आपण लिहिणं अपेक्षित ठेवणार आहोत. त्यानंतर व्याधी नामकरण, याच्यामध्ये काही नाही, फक्त तुम्हाला व्याधीचे जे बेसिस आहेत ते 8 बेसिस आहेत, ते 8 बेसिस पाठ करायचे, त्याचे पर्टिक्युलरचे एक्झाम्पल्स पाठ करायचे. त्यानंतर व्याधीमध्ये काय करायचं, डेफिनेशन, क्लासिफिकेशन, सप्तविध व्याधी इन डिटेल, प्लस त्यांचं मॉडर्न ॲस्पेक्ट जे मी शिकवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. बिकॉज मी काय सांगितलं होतं, जेवढं जरी पूर्ण आयुर्वेदचं क्वेश्चन नसलं, थोडंफार मॉडर्न लिहिलं तर एक्झामिनर विल अंडरस्टँड की तुम्हाला तो मॉडर्नच्या दृष्टिकोनातून सुद्धा समजलं आहे. ठीक आहे. हे गोष्ट समजून घ्या, जे आपण स्टडी करतो ते आपण स्वतःसाठी करतोय, पण जे आपण पेपरमध्ये लिहितो ते आपण कशासाठी लिहितो, की एक्झामिनर इम्प्रेस झाला पाहिजे. जर तो इम्प्रेस झाला तर आपल्याला मार्क चांगले देतो. समजलं? त्यानंतर अष्टनिंदितीय हा DKचा टॉपिक आहे. तर फक्त 8 व्याधी आणि ते व्याधी कोणाला कोरिलेट करतात, त्या व्याधीमध्ये काय होतं, सिम्पटम्स वगैरे थोडेफार माहिती असले तरी चालेल. इंडिव्हिज्युअल तुम्हाला क्वेश्चन येत नाही, डायरेक्ट अष्टनिंदितीय असाच प्रश्न येतो. तर म्हणजे त्यामध्ये 8 व्याधी बेसिकली तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. भरपूर टाइम असतो, तर तुम्ही निवांत ते करू शकतात. ओके. त्यानंतर जनपद उद्भवंच विकारमध्ये साधारण आणि असाधारण जे हेतू आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्हाला इथं नीट करायचे आहेत. साधारण हेतू अँड असाधारण हेतू हे जे दोन्ही टॉपिक असतात याच्यावरती मॅक्झिमम वेळा जनपदोद्भवंच रिलेटेड क्वेश्चनच विचारला जातो. ठीक आहे. हा पण DKचा आहे, हा पण तोच आहे, तो 8वा क्वेश्चन आला तर आलावाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर निदानार्थकर व्याधी आणि व्याधी संकर महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं निदानार्थकर व्याधीवरती बऱ्याचदा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तो हाय चान्सेस आहे की परत येऊ शकतो व्याधी संकर आणि निदानार्थकर व्याधी या टॉपिकवरती.
त्यानंतर आहे व्याधिक्षमत्व. व्याधिक्षमत्वमध्ये बघा आपल्याला काय 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 करायचंय, तर डेफिनेशन करायची सगळ्यात महत्त्वाची. त्यानंतर त्रिविध बल. त्रिविध बल म्हणजे 3 टाइप ऑफ बल कोणते, बलवृद्धिकर भाव काय, शरीर वृद्धिकर भाव काय, विकार विघात भाव अभाव. परत सांगते, याच्यावरती LAQ येऊन गेलेला आहे, म्हणून विकार विघात भावावरती स्पेसिफिक हायलाइट तुम्हाला इथं करायचे आहे. त्यानंतर सातम्या. सातम्याचे एकूण प्रकार किती पडतात, आता भरपूर बुक्समध्ये डिफर केलेले आहेत सातम्याचे प्रकार, पण तुम्हाला जेवढे आठवू शकतात एक्झाममध्ये जर SAQ ला आला तर तेवढे प्रकार तुमच्याकडून लिहिणं इथं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर ओज. ओजला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे, द्विविध आणि चतुर्विध ओज. मी तुम्हाला सांगितलंय, याच्यावर पण SAQ येऊन गेलेलं आहे. व्याधिक्षमत्व हा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे एकदमच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. दोषपाक करायचा आहे. इम्युनिटी. इम्युनिटी इन डिटेल तुम्हाला इथं अभ्यास करायची. इम्युनिटीवरती आता एक गोष्ट ध्यानात घ्या, मॉडर्न टॉपिक आला तर इम्युनिटी इन डिटेल लिहायची, खटखट खटखट खट सगळं आपल्याला शिकवलेलं आहे. पण जरी आयुर्वेदमध्ये तुम्हाला व्याधिक्षमत्व विचारलं तरी मॉडर्नचीच इम्युनिटी बऱ्यापैकी लिहायची आहे, बट फक्त थोडेसे आयुर्वेदिक टर्म्स तिथे यूज करायचे. ओके, बाकी ऑलमोस्ट ते सेमच सांगितलेलं आहे त्यांनी. ओके, समजून घ्यायला. हीलिंग अँड रिपेअर चार्ट्स मी तुम्हाला दिलेले आहेत, इम्युनिटीच्या ॲपमध्ये प्रोव्हाइडेड आहे. त्यालाच फॉलो करा. त्यामध्ये सेल मीडिएटेड ह्युमरल इम्युनिटीमध्ये डिफरन्स पण आहे, तो एक स्पेसिफिक पॉईंट आहे, तो तुम्हाला येऊ शकतो एक्झाममध्ये, त्याच्यावर सुद्धा तुमचा फोकस असलाच पाहिजे. त्यानंतर हीलिंग अँड रिपेअर. परत सांगते, हीलिंग अँड रिपेअर हा असा टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला काय येणार आहे, ऑफकोर्स तुम्हाला SAQ येण्याचे चान्सेस जास्त असतात. हीलिंग अँड रिपेअरचे मी स्टेजेस पण शिकवलेले आहेत तुम्हाला इन डिटेल. त्या स्टेजेसमध्ये काय होतंय हे पण सांगितलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल, ज्यांना आठवत नसेल, जे ॲपचे स्टुडंट असतील ते जाऊन रिव्हिजन करून घ्या, आणि ज्यांनी ज्या पर्टिक्युलर पुस्तकातून रिफर केलं असेल ते पर्टिक्युलर ते पुस्तक वाचून घ्या. बिकॉज देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी, आता जर आपण बघितलं गेलं तर जे लास्ट टाइम पेपर झाला त्यामध्ये मॉडर्नचा सहज क्वेश्चन आलेला नाहीये, हे सगळ्यांना माहिती आहे. बट असं नक्की नाहीये की तुम्हालाही मॉडर्नचे काहीच क्वेश्चन येणार नाही. देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की ह्यावेळेस कमीत कमी जे एक्सपेक्टेड 20 मार्काचा मॉडर्न असतो तो येईलच, आणि ते प्रोबॅबिलिटी आपल्या हातातून जाऊ नये किंवा ती प्रोबॅबिलिटी सुटू नये म्हणून आपण इथं मॉडर्न सुद्धा कव्हर करायचं आहे. मॉडर्न आहे म्हणून सोडून द्यायचंय, मागच्या पेपरला आलेलं नाही, हे एक्सक्युजेस देऊन चालणार नाहीये. आपल्याला आपला फुल फोकस कशावर ठेवायचा, आपले टॉपिक्स कंप्लीट करण्यावर आपला फोकस असलाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे रोगी बल परीक्षा, MCQ आणि SAQ यामध्ये महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पॅरामीटर्स अँड इम्पॉर्टन्स बघूया इथं. पॅरामीटर्स अँड इम्पॉर्टन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, पॅरामीटर्स हे आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. मी तुम्हाला जे आपलं स्ट्रॅटेजीचं व्हिडिओ आहे तेव्हा शिकवताना पॅरामीटर्स हायलाइट करून सांगितले होते की हे पॅरामीटर्स ते तुम्हाला एक्झाममध्ये देणार नाही, पण पॅरामीटर्स हा कॉन्सेप्ट विचारतील तेव्हा तुम्हाला हे पर्टिक्युलर पॅरामीटर्स लिहिणं तिथं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, आणि त्याचं महत्त्व म्हणजेच इम्पॉर्टन्स. त्यानंतर धातुपाक. धातुपाक जरी दिसायला आपण असं म्हणू, अरे दोषपाक धातुपाक काय हे तर येतंय, पण दोषपाक धातुपाकमध्ये त्यांनी इंडिव्हिज्युअल किती टॉपिक्स दिलेले याची तुम्हाला अजून कल्पना सुद्धा नाहीये. तर धातुपाकमध्ये फक्त दोषपाक धातुपाक नाहीये, तर धातुपाक आहे, ओजदुष्टी आहे, ओजदुष्टीचे लक्षण आणि त्याचे ते जे 3 स्टेजेस आहे, ओज क्षय, ओज विस्रवण आणि ओज व्यापत, हे ते जे 3 स्टेजेस आहेत त्याला आपल्याला डिटेलमध्ये इथे एक्सप्लेन करणं अपेक्षित असणार आहे. त्यावरती SAQ येण्याची हाय प्रोबॅबिलिटी असते, हाय प्रोबॅबिलिटी. त्यानंतर असातम्य अँड इट्स टाइप्स, ऑफकोर्स जसं आपण सातम्याचं केलं होतं तसंच आपल्याला असातम्य पण करायचं आहे. जरी ते दोन वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी तुमचं सिलेबस खूप जास्त डिसओरिएंटेड असलं तरी त्यांनी कव्हर सगळे पॉईंट केलेले आहेत ऑलमोस्ट. ठीक आहे. त्यानंतर हायपर सेन्सिटिव्हिटीचे प्रकार आणि एक्झाम्पल, ऑटो इम्युन डिसऑर्डर्स. त्यानंतर सेल इंजुरी, सेल्युलर अडॅप्टेशन, ज्याचे व्हिडिओज काही यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. मी सेल इंजुरी आणि सेल्युलर अडॅप्टेशन्स हे यूट्यूबवर सुद्धा शिकवलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल ते जाऊन लगेच व्हिडिओ बघा, तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होणं हे महत्त्वाचं आहे.
त्यानंतर इन्फ्लमेशनवरती चान्सेस कमी असतात. निओप्लेझिया ट्युमर्सवरती चान्सेस अगदी जास्त असतात. इन्फ्लमेशनमध्ये आलं तर अक्यूट इन्फ्लमेशन थोडे डिटेलमध्ये करा, बिकॉज तेच येण्याचे चान्सेस असतात. निओप्लेझिया आणि ट्युमर्स म्हणजेच काय, आपल्या ट्युमर्सबद्दल आहे, ट्युमर्सची डेफिनेशन माहिती पाहिजे, टाइप्स माहिती पाहिजे, त्यांचे स्टेजेस माहिती पाहिजे, ठीक आहे. आणि ट्युमर्समध्ये डिफरन्शिएशन बिटवीन बेनाइन अँड मॅलिग्नंट ट्युमर इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, बिकॉज तो ऑलरेडी एकदा येऊन गेलेला आहे. हाय चान्सेस आहे की रिपीट होऊ शकते, ठीक आहे. आणि हिमोडायनामिक जे डिसऑर्डर्स असतील 1-2 ते तुम्ही करू शकता इथं. त्यानंतर इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्सवर बघूया. इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स हा डीकेचा टॉपिक आहे. जास्त याच्यावरती स्ट्रेस देण्यासारखा असा विषय नाहीये. बट फंगी, बॅक्टेरिया आणि व्हायरसचं डिफरन्सिएशन, क्लासिफिकेशन याच्यावरती एक एस-ए-क्यू येऊन गेलेला आहे. सो व्हाय टेक अ रिस्क? सो तुम्ही पण हे डिटेलमध्ये करा. ऑल्सो वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन डिफिशियन्सी, फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन डिफिशियन्सीवर सुद्धा एस-ए-क्यू येऊन गेलेला आहे. सो ते पण तुम्ही स्टडी करायचे आहेत. त्यानंतर PEM, क्वायशॉर्कर, मरासमस हे सगळं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर क्वायशॉर्कर आणि मरासमसमध्ये मला असं वाटतं इंडिव्हिज्युअली की तुम्ही डिफरन्शिएशन सुद्धा केलं पाहिजे, बिकॉज दॅट कॅन ऑल्सो कम. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे उपद्रव. उपद्रव हा MKचा टॉपिक आहे कम्प्लिटली. डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्स सफिशियंट आहे. एस-ए-क्यू साठी येईल आला तर. अरिष्ट. अरिष्टमध्ये काय डेफिनेशन अँड टाइप्स. आता समजून घ्या, डेफिनेशन आणि टाइप्स जरी असले तरी हा NKचा टॉपिक आहे, एवढं जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये. क्लिअर. त्यानंतर आहे व्याधिबल परीक्षा. डीकेचा टॉपिक आहे. पॅरामीटर्स परत इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पॅरामीटर्स तुम्हाला कोणीच लिहून देणार नाहीये. रोगीबल परीक्षा आणि व्याधिबल परीक्षा या दोघांचे पॅरामीटर्स तुम्ही तुमचे वाचून जायचे आहे. फक्त वाऱ्यावर सोडायचं नाही की एक्झाममध्ये येईल आणि मी लिहून टाकेल, नाही. पॅरामीटर्स हा फक्त वर्ड मेन्शन होतो आणि पॅरामीटर्स मेन्शन होत नाही. ते पॅरामीटर्स तुमच्याकडनं पाठ असले पाहिजे अशी अपेक्षा असते. तर तुम्ही त्या अपेक्षाला पूर्ण करायचंय, जाऊन पॅरामीटर्स पाठ करायचे आहेत. मी म्हणत नाही की पूर्ण पाठ करा, कमीत कमी त्यातले 10 पॅरामीटर्स तरी पाठ करा. म्हणजे एस-ए-क्यू आला तर तुम्हाला 2 पेजेस कमीत कमी भरता आले पाहिजे. ओके. सो त्यानंतर आहे आपलं साध्यत्व, फीचर्स आणि कंपोनेंट्स. माहिती आहे तुम्हाला साध्यत्वामध्ये 4 टाइप्स कोणकोणते आहेत, त्यांचे फीचर्स काय आहे. मग त्यामध्येच आपलं चतुष्पाद पण येतो. चतुष्पादाचे इंडिव्हिज्युअलचे 4-4 गुण ते सुद्धा आपल्याला इथं पाठ असलेच पाहिजे. शिकवताना मी इन डिटेल शिकवलेलं आहे चतुष्पाद पण, साध्यत्व पण, बिकॉज त्यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आता त्याचे जे असतात तुम्हाला श्लोक ऑलरेडी पाठ आहेत, सो जास्त स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये, फक्त वरून वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर डिजिटल हेल्थ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन कंटेक्स्ट विथ रोग निदान अँड स्कोप अँड नीड हे सगळं. बट अगेन NKचा टॉपिक आहे. अगेन आपली नीड नाहीये 2 MCQ साठी एवढे डोकं इन्व्हेस्ट करण्याची. सो NKचे टॉपिक जर तुम्ही स्किप केले तर वेल अँड गुड. MK डिटेलमध्ये करा. DK ॲटलीस्ट 2 ते 3 रीडिंग झालीच पाहिजे. ओके. रीडिंग झाली पाहिजे. लर्निंगसाठी मी तुम्हाला फोर्स करत नाहीये. लास्टमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल, हा पूर्ण जो शेड्यूल दिलेला आहे, हा बसून तुमच्यासाठी बनवलेला आहे. सगळे MKचे टॉपिक्स यामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. अजून परत सांगतेय, बुक घ्या, लिहून ठेवा, टिक करत चला की मी कोणकोणता टॉपिक फिनिश करत आहे. बिकॉज हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. आता जे पेपर 2 आहे त्यामध्ये तर डिसीजेसच आहे. त्यामध्ये तर मी तुम्हाला खूप इझिली सांगू शकते की काय काय स्टडी करा आणि काय काय करू नका. बट जे आता आपल्या कंडिशन जे आपल्या हातात आहे तो रोगनिदान पेपर 1 बद्दल बोलतोय आपण, आणि 1 मध्ये भरपूर असं टॉपिक आहे जे फक्त MKला आहे. आता पेपर 2 मध्ये मॅक्झिमम मॉडर्न DKला आहे. मॅक्झिमम म्हणजे सगळंच म्हणू शकतो आपण. बट पेपर 1 मध्ये तसं सिनेरिओ नाहीये. पेपर 1 मध्ये तुम्हाला मॉडर्न येण्याचे चान्सेस आहे. सो डू नॉट स्किप मॉडर्न ऑफ पेपर 1. जरी 1-2 टॉपिक मी शिकवले नसतील तरीही ते तुमच्या नोट्समध्ये मी प्रोव्हाईड केलेले आहे, इन्क्लुडिंग द NK टॉपिक. ओके. सो
तुमच्यासाठी बेस्ट हेच राहील की यू शुड गेट रेडी फॉर युअर स्टडीज. ज्यांना कोणाला आमचं ॲप जॉइन करायचं असेल किंवा कोर्स परचेस करायचं असेल, लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे. अँड प्लीज डू फॉलो अस ऑन YouTube and Instagram. Thanks for watching the video and all the very best for your exams. Thank you.